नमस्कार, हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण 6 ते 1 ठिपक्यांची एक सुंदर रांगोळी बघणार आहोत। तर सुरुवातीला आपण 6 ते 1 ठिपके काढून घेतले आणि ठिपके आपल्याला मधोमध काढायचे आहेत। त्यानंतर जे आजूबाजूचे 4-4 ठिपके म्हणजे प्रत्येक 4 टोकांचे त्यांच्यावर आपल्याला रेषा काढून त्यांना असं जोडून घ्यायचं आहे, म्हणजे 4 टोकांना स्क्वेअर तयार होतात। आता ते प्रत्येक जे 2 स्क्वेअर आहे त्यांच्यामध्ये आपण 2-2 ठिपके बघू शकतो। तर त्या 2 ठिपक्यांवर रेष काढून घेतली, परत त्याच्या बाजूच्या पण 2 ठिपक्यांवर रेष काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपण जे स्क्वेअर काढले 4 त्यांना एकमेकांना ह्या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आपल्याला। आपल्या चॅनलवरती आपण नेहमी छान छान रांगोळ्या अपलोड करत राहतो व तेही आपण स्टेप बाय स्टेप व्यवस्थित समजून घेतो। तर जे नवशिके असतात त्यांना देखील त्या रांगोळ्या काढायला सोपे जातील। तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आवर्जून तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। आता ते जे स्क्वेअर होते त्यांच्यावर आपण अशा आडव्या रेषा काढून घेतलेल्या आहेत 2 आणि त्यांना आपल्याला जे मोठे जो भाग आहे ज्याच्याने आपण जोडलेला आहे तर तिथून देखील आपल्याला ती रेष अशी कंटिन्यू ठेवायची आहे। म्हणजे फक्त जे सुरुवातीला आपण 4 स्क्वेअर काढले तिथेच आपल्याला फक्त उभ्या आणि आडव्या रेषा काढून घ्यायच्या आहे आणि उरलेल्या ठिकाणी आपल्याला चारही बाजूंनी फक्त आडव्या रेषा काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर ते जे स्क्वेअरची रेषा होत्या त्यांना आपल्याला थोडंसं असं वाढवून घ्यायचं आहे आणि आपल्याला बरोबर जे टोकाचा भाग आहे तिथपर्यंत आपल्याला ते आणायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा व्ही शेप काढत जायचा आहे। तर जो सर्वात शेवटचे जे टोक आहे तिथून आपण रेषा घ्यायच्या आहे आणि अशा पद्धतीने छोटा व्ही शेप आपला तयार होतो आणि त्यांना एकमेकांना जोडून घ्यायचं आहे। सर्व चारही बाजूंनी आपल्याला करून घ्यायचं आहे। आता तिकडे आपण फक्त एक मोठं कळीचा आकार तयार करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये अजून एक छोटी कळी आपण काढून घेतलेली आहे। मी इकडे डार्क पिंक कलरने रांगोळी काढत आहे कारण आपण व्हाईट टाइल्सवर काढतोय। आता डार्क पिंक कलरने रांगोळी काढली म्हणून त्याला कॉम्बिनेशन म्हणून मी मधल्या कळीमध्ये लाईट पिंक कलर भरून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपले 4 ठिपके राहिलेले होते तर त्या 4 ठिपक्यांवर मी या पद्धतीने स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि स्वस्तिकची टोकं पण या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहेत। त्याच्यामध्ये मी आता येलो कलर भरून घेणार आहे। तर आजूबाजूला जी टोकं राहिलेले तिकडे तुम्ही कमळाची फुलं देखील काढू शकतात किंवा एकदम सोपं म्हणून मी असे 5-5 ठिपके ठेवून घेणार आहे। मध्ये आपल्याला एक ठिपकं ठेवायचं आणि त्याच्या आजूबाजूला 5 ठिपके ठेवायचे आणि फक्त ते 5 ठिपके आपल्याला हलकंसं खेचून घ्यायचे आणि म्हणजे शॉर्टकट आपलं मस्त असं फूल बनवून तयार होतं। तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही तिकडे चकले देखील काढू शकतात। तर अतिशय सोप्या पद्धतीने आपली रांगोळी तयार झालेली आणि रांगोळी दिसायला खूप छान दिसते। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।